बघा थोडंसं पास घ्या. बघा तुमच्या विनंतीला मान देऊन आमच्या आयोजकांनी 3 षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मात्र तुम्हाला सुद्धा आम्ही विनंती करतो की आपण फास्ट केला. धन्यवाद तेजस. आपण ज्यांचा आवाज ऐकलं पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घेऊन चलतोय. तर निश्चित शेठ एन डी पाटील आपण पाहू शकाल. पोटी प्लसचे अध्यक्ष मलंगड क्रिकेट टेनिस चे मात्र आपण अध्यक्ष आपण पाहू शकाल. आई गावदेवी चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. दादा सरकार या नावाने सुप्रसिद्ध असलेले आमचे शेठ एन डी पाटील आपण व्यासपीठावरती पाहतोय. बघा स्पर्धा संपल्यानंतर लगेचच आम्ही चर्चा करणार आहोत. याच क्रीडांगणावरती तिसगाव संघाचे सुद्धा 40+ खेळाडू इथे उपस्थित आहेत. त्यानंतर नेवाली सर्व मांगरूळ वगैरे या सर्व 40+ खेळाडू इथे उपस्थित होणार आहेत. थोड्याशा चर्चा उनिमा होतील. मेगा फायनलची मॅच गेम ऑन. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज विजय. पहिलाच बॉल मात्र प्रहार करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडूने सुरुवात केली आहे विजय या गोलंदाजाने. वसार विपक्ष चिंचवली. भार्गवी 11 गावदेवी वसार आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतो जय गावदेवी चिंचवली. रतन म्हात्रे आणि त्याच्यासोबत आपण पाहू शकाल सतीश पंडारी. काय सामना झाला मागचा सामना. निवाली संघाला पराभूत केलं चिंचवली संघाने. कारण उत्तम म्हात्रेची एक जबरदस्त विस्फोटक फलंदाजी जो ग्रहण लागला होता आपण पाहू शकाल संपूर्ण चिंचवली संघाला तो मात्र कुठेतरी हटवताना पाहतो. इथे डायरेक्ट देण्याचा प्रयत्न परंतु सिंगल येते. सिंगलने धावफलकावरती धावसंख्या बदलतोय 1 या आकड्यावरती. चिंचवली संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. बॅटिंग करण्याचा निर्णय मी घेतला. मी म्हणेल संध्याकाळचा क्लायमॅक्स आहे त्यानुसार फलंदाजी करण्याचा निर्णय हा योग्य असू शकतो. 1 धाव झाली. सिंगल. सतीशने हा चेंडू पाठवला सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटन टू विकेट. 2 धावेच्या मदतीनुसार आपला चिंचवली संघाच्या माध्यमातून धावा 3 या आकड्यावरती. मेगा फायनलचा सामना पाहण्यासाठी चिंचवली संघ इथे आपण पाहतोय. 3 या आकड्यावरती बोलतोय. 5 चॅम्पियन कोण ठरणार चिंचवली की वसार हा फार गरजेचा आहे. हा चेंडू व्हॉट अ हिट. काय फटका खेळलाय सतीश भंडारीच्या बॅट मधून. हा जबराट फटका षटकार. निश्चित आज उत्तम आयोजन आपल्याला पाहायला मिळाला. आई गावदेवी 40+ काकडबलच्या वतीने आई गावदेवी चषक आपण पाहता. षटकार येते. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या बघा. प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी आणि सर्वांसाठी जेवणाची उत्तम सोय सुद्धा आपण पाहिली. जेवणाचा आस्वाद घेतला सर्वांनी. विजेवरती चढवलेला हल्ला सतीशकडनं. हा चेंडू मात्र शॉर्ट ऑफलेनचा चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज होतोय बाद. त्याची जी चुकी केली होती मागच्या मॅच मध्ये आपण पाहिला आंबे संघाने तसाच आता मात्र दृश्य पाहायला मिळाला. सतीश हा आक्रमक शैलीचा फलंदाज होता. रतन म्हात्रेचा कॉल चुकीचा होता आणि इथे पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये.
हा चेंडू बघा सतीश पाठोपाठ रतन सुद्धा येतोय. खराब क्रिकेट फलंदाज बाद. तर षटक समाप्त झालाय. 9 धावा. नऊ धावा झाल्यात. योगेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये बघा का दोन्ही संघांना चॅम्पियन बनण्याची संधी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 9 धावा आल्यात. पहिले षटक समाप्त नरेश गायकर, परंतु क्लायमॅक 30 ते 32 धावा येणं वातावरण थोडंसं चेंज आपल्याला पाहायला मिळालं. हा चेंडू मात्र ऑफस्टंपच्या बाहेर वाईट बॉल. बारा धावा झाल्यात. हा चेंडू प्लॉट मध्ये मात्र हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकार येते. काय फटका प्रहार केला आपण पाहू शकाल मिड विकेटला. धावफलकावरती धावसंख्या 18 आकड्यावरती. हाही ऑनसाइडला फिरवण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. टॉट चेंडूची समाप्ती. धावफलकावरती धावसंख्या 18 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. पुन्हा एकदा मात्र चेंडू ऑनसाइडला फिरवण्याचा प्रयत्न. 4 चेंडू डॉट फेकल्यात. एक षटकार जरी पेश केला तर दुसऱ्या बाजूला वारंवार डॉट चेंडू फेकल्या. 18 धावा झाल्यात. अठरा धावा झाल्यात. शेवटचे 6 चेंडू गोलंदाजी मार्क वरती. मोहनला आपण पाहू शकता शेवटच्या अंतिम चेंडूवरती पाहायचं आहे. चिंचिवली संघ हा कुठपर्यंत टार्गेट सेट करतोय. पुन्हा एकदा मध्ये चेंडूला प्रहार केला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज बाद.
19 आकड्यावरती उत्तम मागचा मॅचचा हिरो बाद होतोय. योगेश जो वन डाऊन साठी गेलेला फलंदाज एक षटकाराच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. हाय चेंडू डाट. एकोणावीस धावा झाल्यात. हाई चेंडू मात्र टाट चेंडू. नो चेंडू. वीस धावा झाल्यात. हा चेंडू रडार मध्ये होता, थांबला होता आणि येतो हा षटकार. 6 धावा षटकार. सव्वीस धावा झाल्यात. 26 धावा झाल्यात. हा ही चेंडू मात्र चांगला चेंडू होता. 26 धावा झाल्यात. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. पायाचा चिंचोली संघ कुठपर्यंत मजल मारतोय. हा ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हॅपी एंडिंग. चेंडू सीमा पार येतो हा षटकार. 32 धावा झाल्या. 33 धावांचा टार्गेट असेल मॅच जिंकण्यासाठी वसार संघाला. निश्चित व्यासपीठावरती 40+ क्रिकेटचा आनंद घेताना 40+ आमचे अध्यक्ष सन्मान्य शेठ ND पाटील या साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. मी आयोजन कमिटीला विनंती करेल की हा शुभ सन्मान तर निश्चित दादा खास या मीटिंग करिता आल्यात. तर या दादा आपण बघा आयोजन कमिटीकडनं आम्हाला सूचना येतात. आपण हा मान सन्मान स्वीकारा. शेठ ND पाटील या साहेबांचा सन्मान 40+ आमचे अध्यक्ष अतिशय प्रेमळ मनातील एक व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. त्यांचा सन्मान केला जाईल. 40+ खूप त्याने चालना दिली आणि 40+ संघ अगोदरने बनवले आणि आता त्यामुळे 40+ स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यांच्यासोबत आपण पाहू शकाल विकासजी गायकवाड आमचे जे 40+ खेळाडू आहेत तिसगावचे, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. विकास गायकवाड आताच त्यांचा संघ खेळत होता. महेश दादा सुद्धा होते सामना एन्जॉय करण्यासाठी. आपण पाहिलं त्यांना सुद्धा. तर त्यानंतर आपण राजू गायकवाड यांचा सुद्धा सन्मान करणार आहोत. त्यानंतर प्रभाकर मडवी यांचा सुद्धा सन्मान केला जाईल.
तर सामन्यामध्ये मेगा फायनल हा सामना कोण जिंकणार या ऐकण्यासाठी मी इन्व्हाइट करतो तेजसला. रिचीच ज्या व्यक्तिमत्वाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होते ते व्यक्तिमत्व रिचीच कल्याण पूर्वेतील पहिली महिला आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन होणार आहे. त्यानंतर सुरेश जाधव यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. तर मॅच सुरू करायच्या. पहिल्याच बॉल वरती चेंडू सीमारेषेकडे चेंडू डाईचा एफर्ट चेंडू थांबवलाय. रवी म्हात्रेचं खूप मोठं प्रयत्न वेल डन 100% कमिटमेंट आपण पाहू शकाल रवीकडनं. पहिल्याच बॉल वरती संधी होती नामी संधी आली होती चिंचोली संघाकडे परंतु थोडस प्रभाकर मडवी यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. प्रभाकर मडवी यांचा सन्मान केला जाईल. हा चेंडू रवीकडे जाणार आणि आता मिस्टेक नसेल फलंदाज बाद लागतो. हा पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम भार्गवी 11 गावदेवी वसार संघाला. दुसऱ्याच बॉल वरती मात्र पाठवलाय बघा. दुसऱ्यांदा संधी आली होती चिंचोली संघाकडे आणि ती संधी स्वीकारताना रवी म्हात्रेचं अप्रतिम प्रयत्न आणि आता आपण पाहू शकाल ही झेल टिपताना धावफलकावरती धावा होत्या चिंचोली संघाची. प्रथम फलंदाजी करत असताना 32-33 धावांचं लक्ष्य 11ची सरासरी गाठायच्या आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिला गडी गमवतात वसार संघाचा फलंदाज भोलानाथ मैदानाच्या आतमध्ये गेला. इथे मात्र जबरदस्त ड्राइव्ह काय फटका कडक शॉट सिलेक्शन चेंडू 4 धाव्यांसाठी चौकार. जबरदस्त चौकार पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाल्यानंतर आता चौकार येतोय 33 धावांची गरज असताना. या आकड्यावरती पोहोचतोय संघ. अजून एक मोठा स्ट्रोक केलायचा आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धाव्यांसाठी की चौकारासाठी. पंचांचा चेंडू वेटिंग 6 रन षटकार. षटकार आहे त्या षटकाराच्या मदतीने बघा जो दबाव क्रिएट केला होता चिंचोली संघाने आता तो दबाव थोडासा बदलताना पाहायला आपण. हा चेंडू मात्र हलक्या क्षेत्रात क्लिक केलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल फक्त सिंगलच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या 13 या आकड्यावरती 20 धावांची अजूनही गरज आहे बघा. अजूनही सामना खूप चांगला. 13 चेंडू 20 धावांची गरज आहे. 13 धावा आल्यात बघा. 13चा आकडा 2दा आपण पाहतोय. मात्र कोणासाठी अनलकी ठरेल आणि कोणासाठी लकी कोण ठरणार आई गाव चषकाचा चॅम्पियन संघ.
हा फटका इनफिल्डला बीट करणारा, चेंडूवरती फटका 4 धाव्यांसाठी जातोय, चौकार. पहिला षटकाचा खेळ झाला आणि 17 धावा झाल्यात. 16 धावांची गरज आहे. रतन मात्रे 16 धावा वाचवायच्यात 12 चेंडूवरती चिंचवली संघाने आज खूप चांगली कामगिरी केली आहे. 3 सामने जिंकून तो या अंतिम सामन्यामध्ये खेळतोय आणि अंतिम सामन्यामध्ये सुद्धा चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचलाय. परंतु पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा, कारण त्यांच्या समोर ताकदवर संघ आहे, नेहमीच रेग्युलर खेळताना आलाय वसाळ संघ आणि त्यामुळे थोडंसं बेनिफिट आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा लापटे डीट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती तो बघा तो डिसिजन घ्यायचा. पंच काय निर्णय? नो चेंडू. यस, तो फ्री हिटचा चेंडू असेल हा. यस, 1 धाव येते. 21 धावा झाल्यात. 11 चेंडूवरती 12 धावांची गरज आहे. मेगा फायनलचा प्रेशर आपल्याला दिसून आला. मागच्या चेंडूवरती बघा नो चेंडू आला. खराब संघ कॅप्टन्सीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. हा चेंडू टॉपच आहे. रतन स्वतः चेंडूवरती बघा आणि इथे फटका फसलाय. फलंदाज बाद. एकवीस धावा झाल्यात. 10 चेंडू 12 धावांची गरज आहे. अजूनही सामना बॅलन्स आहे. बघा तो नो चेंडू जर गेला नसता तर आता दृश्य थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. पण क्रिकेट आहे, जरतरला महत्व नाही आहे क्रिकेटमध्ये. हा चेंडू व्हाईट बॉल, अवांतर धाव फेकली. बघा या महत्वाच्या कुशल मुवमेंटला हा चेंडू गोलंदाजाकडनं येणं खरोखरच 23 या आकड्यावरती पोहोचलाय. खराब गोलंदाजाचं उदाहरण. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. हलक्या शाताने क्लिक केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव पूर्ण होतं. 1 धावेच्या मदतीने 24 या आकड्यावरती पोहोचतोय.
24 धावा झाल्यात. 9 धावांची गरज आहे. 9 चेंडू 9 धावा. हा चेंडू मात्र पॅड वरती आदळलाय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. बघा संपूर्ण चिंचोलीचे समर्थक सपोर्ट करतात. जय पाटील आपण पाहू शकाल. हा क्षेत्ररक्षक बघा बऱ्याचदा रेग्युलरच्या क्रिकेटवरती याच खेळाडूचा दबाव असतोय, परंतु आज त्याला बऱ्याच वर्षानंतर खेळण्याची संधी मिळाली आहे. परंतु तो दाखवून देतो, सिद्ध करतो स्वतःला. चांगला चेंडू अडवला. एक धाव येते. एक धावच्या मदतीने धावफलकावरती 25 या आकड्यावरती पोहोचला. हलक्या शात्याने पुन्हा एकदा क्लिक केलंय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एका हाताने चेंडूला उचलण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावीच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 27 या आकड्यावरती पोहोचतोय. सहा धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 7. एखादा फलंदाजाला बाद केलं तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरू शकतो चिंचोली संघ. हलक्या शाताने क्लिक केला, परंतु चेंडू थांबवलाय. येणारे 6 चेंडू आणि गरज आहे 6 धावांची. 6 मध्ये 6. बघा सामना फसलाय. पुन्हा एकदा 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. अंधार होतोय. आयोजक कमिटीकडून सूचना येतात. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. पहिलाच बॉल आणि इथे मात्र काय झालंय, काय घडलंय. 55 वरती दबाव टाकण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये झालाय. 55 वरती दबाव टाकण्याचं काम आणि इथे फलंदाज यस जगदीश दूधकर बॅक टू डगआउट. सामना फसलाय. सामना टर्न झालाय. आता वसार संघाला हा सामना जिंकण्यासाठी खरा संघर्ष करावा लागेल. 6 चेंडू 6 धावांची गरज असताना पहिल्याच बॉलवरती जगदीशला माघारी पाठवला. 5 चेंडू 6 धावांची गरज. हा आनंद बऱ्याच दिवसानंतर चिंचोली संघाच्या समर्थकांना या 40+ खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खरोखरच प्रत्येक टुर्नामेंटमध्ये चिंचोली संघाच्या खेळाडूंनी चांगले परफॉर्मन्स दाखवला, परंतु प्रत्येक वेळेस त्यांच्या मात्र हातामध्ये अपयश आलाय. परंतु आज संपूर्ण चिंचोलीकरांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य, अर्थात या 40+ खेळाडूंच्या माध्यमातून या सीझन मध्ये खेळ चांगला झालाय, परंतु ट्रॉफीसाठी थोडासा वाट पाहावी लागली आणि तो ग्रहण आज चिंचोलीच्या या 40+ संघाच्या माध्यमातून मात्र आपण पाहू शकाल. या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हलक्याशा हाताने क्लिक करायचं होतं. सिंगल येते. बघा प्रत्येक डॉट चेंडू प्रेशर. आता येणारे 4 चेंडू 5 धावांची गरज आहे. 4 मध्ये 5. सामना हाय व्होल्टेक्स. सामना कोण जिंकणार, कोण बनणार चॅम्पियन. मॅच तर बनवली आहे चिंचोली संघाच्या प्रदीप कुंभारकर या गोलंदाजाने.
4 मध्ये 5. 4 मध्ये 5 धावांची गरज आहे भोलानाथ. हा चेंडू सुद्धा जबरदस्त डॉट चेंडूची समाप्ती आणि 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. एक मोठ्या फटकाने बारकेवी 11 गावदेवी वसार संघ जिंकू शकतो आणि एका विकेटने चिंचवली संघ हा मात्र सामन्यामध्ये येऊ शकतोय. 3 चेंडू मात्र 3 चेंडू वरती 5 धावांची गरज आहे. सामना थोडासा कठीण आहे परंतु वसार संघ हा ताकदवर संघ कधी पलटवार करू शकतो कारण त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. आणि भोलानाथ हा मात्र पाहू शकता इथे टॉपेज उडालाय. खराब क्षेत्ररक्षण आणि 3 धावा आल्यात. 3 धावा आल्यात. 3 धावा. 2 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. बघा चिंचवलीच्या क्षेत्ररक्षकाने साथ दिली नाही अन्यथा या 2 किंवा 1 धाव झाली असती. 2 चेंडू वरती 2 धावांची गरज आहे. सामना हाय व्होल्टेक्स आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या चिंचवली संघ. क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 चेंडू फेकायचे. जास्त जास्त सामन्याचा रिदम तोडू नका. चिंचवली संघ आपण चेंडू फेकायचे आहेत. सोनू वायले 2 चेंडू वरती 2 धाब्याची गरज आहे. थोडासा वेळ कमी घ्या आपण. 2 चेंडू वरती 2 धाब्याची गरज आहे. बघा विनिंग स्ट्रोक येणार की काय ट्विस्ट. हा चेंडू व्हाईट बॉल आणि मॅच फिनिश. सामना जिंकलाय. तर बघा निर्णय अजून येणे बाकी आहे की पंच काय निर्णय. वाईट बॉल. यस